शांतीपूर्ण संत एकनाथ महाराज यांच्या चरित्राचा अगदी उत्तरार्ध पाहत असताना अगदी भगवंताची कृपा ज्या संतांच्यावर आहे आणि ज्यांनी भगवंताला नामाच्या महात्म्यातून आपलंसं केलेलं आहे, या संतांच्या भूमिकेतून आपण त्यांचं चरित्र पाहायचं झालं तर आपल्याला अनेक गोष्टींची उकल होईल। यामध्ये भागवतासारखा महान तत्त्वज्ञानावर असणारा ग्रंथ नाथांनी काशी या ठिकाणी पूर्ण केलेलाच होता। रुक्मिणी स्वयंवर लिहिण्याचं कारण अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण ग्रंथाची निर्मिती ही सुद्धा संतांच्या माध्यमातून होत असताना अत्यंत वेगळ्या भूमिकेतून होत असते। रुक्मिणी स्वयंवर रचण्यापाठीमागचं एक वेगळं कारण होतं, कारण एका दिवशी श्रीखंड्याला सहज नाथाने सांगितलं की तुझं लग्न लावून देऊ, आणि ज्यावेळेला भगवान परमात्मा श्रीखंड्याच्या वेशामध्ये आपल्या घरामध्ये नांदतो आहे आणि तो आपल्यापासून निवृत्त होणं आणि तो जाणं याच्यामध्ये जो भाव आहे तो भाव भगवंताची एकरूप झालेल्या संतांनाच कळत असतो, अवगत होत असतो। या पद्धतीनं जे रुक्मिणी स्वयंवर आहे ते रुक्मिणी स्वयंवर खऱ्या अर्थानं अनेक गोष्टींनी प्रचलित असताना सुद्धा उद्धवाला आपण अजाणतेपणे का असेना बोललो, त्याचं साहित्यामध्ये रूपांतर म्हणून त्याच भगवंताचं रुक्मिणीशी स्वयंवर झालं आणि लग्न लावून दिलं। त्या रुक्मिणी स्वयंवराच्या अनेक गोष्टी सांगत असताना अनेक इतिहासकार वेगवेगळ्या पद्धतीनं मांडत आहेत, परंतु जे भक्त आहेत, भाविक आहेत, ते भावनेनं तो ग्रंथ वाचत आहेत। आज सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये रुक्मिणी स्वयंवर वाचलं जातं। काही जे तरुण तरुणी आहेत ज्यांना अतिशय सुंदर आपल्या सारखाच किंवा आपल्या वृत्तीला आपल्याला पाहिजे असा वर हवा आहे किंवा वधू हवी आहे, असे जे तरुण तरुणी आहेत ते रुक्मिणी स्वयंवराचं पारायण करतात। तर काही आध्यात्मिक गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या स्वरूपानं प्राप्त व्हाव्यात याच्यासाठी काही ज्ञानी माणसं सुद्धा रुक्मिणी स्वयंवर अभ्यासतात किंवा त्यांची पारायणं करतात। चिरंजीव पद जे आहे ते चिरंजीव पद आपलाच आत्मा अंतर्यामी भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होत असताना त्याच्याशी एकरूप व्हावं याच्यासाठी अवघ्या 42 ओव्यांचं चिरंजीव पद लिहिलं की नश्वर असणाऱ्या या सृष्टीमध्ये ईश्वर आत्मा आपल्या अंतःकरणामध्ये आहे, परंतु तो अंतःकरणातला अंतर्यामी असणारा भगवंत आपल्याला कळेनासा झाला। याच्यासाठी अगदी ज्या स्त्री पुत्राधिक ज्या गोष्टी आहेत, संसाराधिक गोष्टी आहेत, त्या अनित्य स्वरूपाच्या आहेत, त्या नित्य स्वरूपाच्या कधीही नाहीत, शाश्वत स्वरूपाच्या नाहीत, त्यांच्यापासून दुःख आपल्या वाट्याला येऊ शकतं। म्हणून चिरंजीव पद 42 ओव्यांचं लिहिलं आणि त्या 42 ओव्यांच्यामुळे मध्ये पूर्ण अध्यात्म ज्याला आपण आत्मिक ज्ञान म्हणतो ते आत्मिक ज्ञान चिरंजीव पदामध्ये नाथांनी पूर्ण दिलं। चतुश्लोकी भागवत तर उत्तम प्रकारानं सांगितलेलाच होता आणि असं होत असताना त्यांचे अनेक अभंग, त्याच्यामध्ये वर्णनात्मक अभंग जर बघायचे झाले तर त्यांचे बालक्रीडेचे अभंग हे सगळ्यात श्रेष्ठ आणि लोकांच्या मुखी आणि मुनी मानसी असणारे अभंग आहेत की भगवंताच्या लीला कशा आहेत, की त्या लीलामध्ये भक्त कसा रममान होऊन जातो, या सर्व गोष्टी बालक्रीडे या अभंगवाणीमध्ये किंवा याचं वर्णन जर आपण करायचं झालं तर त्यामध्ये आपल्याला करता येईल। नाथांचा उत्तरार्ध चालू झालेला होता आणि नाथांच्या समोर जनसमुदाय जो बसलेला होता त्यांच्या समोर नाथांनी भावार्थ रामायणाचं निरूपण चालू केलेलं होतं। आता भावार्थ रामायण म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणच आहे, परंतु मूळ वाल्मिकी रामायणामध्ये असणारं जे कथानक भगवान प्रभू रामचंद्रांच्या दृष्टीनं आलेलं आहे त्याला आध्यात्मिक रामायणाची त्यांनी जोड दिलेली आहे। म्हणजेच भावार्थ रामायण हे नाव यथार्थ का ठरलं तर कथानक आहे तसंच घेतलेलं आहे, परंतु आहे तेच कथानक घेत असताना सुद्धा त्याच्यामध्ये काही अध्यात्म आहे आणि ते अध्यात्म लोकांच्या मुनी मानसी पसरावं, ते आध्यात्मिकदृष्ट्या सदृढ व्हावेत, लोकांच्या मध्ये अध्यात्म ज्ञान नांदावं, याच्यासाठी भावार्थ रामायणाची सुरुवात त्याने केलेली होती। जवळजवळ 6 ते 7 ग्रंथांची निर्मिती जे आहे ती ग्रंथांची निर्मिती त्यांची चालू झालेली होती। लोक सन्मुख होत होते आणि लोक अतिशय आनंदानं त्यांच्यापाशी येत होते। अगदीच एक कृष्णराय लोळे नावाचा एक ग्रस्त तो पैठणमधलाच होता आणि भावार्थ रामायण नाथांनी ज्यावेळेला सांगायला चालू केलं त्यावेळेला त्याला काय झालं कुणास ठाऊक, त्याला असं वाटायला लागलं की आपण एकदा रामायण लिहून काढावं, म्हणून त्यानं अगदी लिहून काढायला सुरुवात केली।
आता रामायण तो लिहित आहे, एक लक्षात घ्या, गावामध्ये सप्ताह का करायचा असतो तर सप्त्यापासून काही माणसं सत्मार्गाला प्रवृत्त होतात. कदाचित ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, गाथ्यामध्ये काय आहे, भागवतामध्ये काय आहे, हे त्या सप्ताहातून लोक श्रवण करतात, ऐकतात आणि आज नाही उद्या कधीतरी तो ग्रंथ आपल्यापाशी घेतील, वाचतील आणि त्याच्यातून ते सन्मार्गाला लावतील. याच्यासाठी गावामध्ये सप्ते असतात. लक्षात आलं का बघा? म्हणजे महाराज लोक पोचण्यासाठी गावातले सप्ते नसतात, ते सप्ते करायचेही नसतात. ध्यानात आलं का बघा? लोक सन्मार्गाला लागले पाहिजेत, लोकांच्या मध्ये आध्यात्मिक वृद्धी झाली पाहिजे, लोकांना खरं आणि खोटं हे कळलं पाहिजे. याच्यासाठी भावार्थ रामायण ऐकून कृष्णराव लोळे हा गृहस्थ रामायण लिहायला घेतो आहे. आता नकल करतो म्हणजे बघून लिहितो आहे. आज ही काही माणसं ज्ञानेश्वरी हस्तलिखित करणारी आहेत, म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिणारी आहेत, काही माणसं गाथा लिहिणारी आहेत, काही माणसं भागवत लिहिणारी आहेत. जे आहे तसं बघून लिहिणं ही अक्षर सेवा आहे, हे अक्षर ब्रह्म आहे. आपल्या हातून संतांच्या मुखातील वाणी ही सहज जावी याच्यासाठी काही लोक आज सुद्धा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे हे सुद्धा किती महत्वाचं आहे. मात्र एक लक्षात घ्या, जर असं कोणी लिहित असाल तर ते मात्र शेवटी नदीला कुठं नेऊन सोडू नका, ते आपल्या घरात ठेवा, कारण ते पुढच्या पिढीसाठी तुमच्या अत्यंत महत्वाचं आहे. माझ्या आश्रमामध्ये मंदिरामध्ये मंदिराच्या समोर एक ग्रंथ ठेवला आहे, मी हस्तलिखित आहे, तो ज्ञानेश्वरीचा आहे. आणि तो ज्ञानेश्वरी ग्रंथ लिखित जो आहे तो एका गृहस्थानं तळासकर महाराजांचं कीर्तन ऐकलं. आता ते कीर्तन कुठं ऐकलं त्याचा संदर्भ अजूनही आम्हाला मिळालेला नाही, परंतु कीर्तन ऐकलं आणि ज्ञानेश्वरी हस्तलिखित करावी असा कीर्तनाचा कदाचित संदर्भ झाला असेल. आता त्यावेळेला आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय माहिती नाही, परंतु त्याच्यावर जे आहे शेवटी त्यांनी ग्रंथ समाप्तीच्या वेळेला जे लिहिलेलं आहे किंवा ते लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामधला मजकूर आजही आहे. इतकं सुंदर हस्ताक्षर आहे की जसं टाईप करावं या पद्धतीनं हस्ताक्षर नागमोडी वळणाचं, म्हणजे असं AI वर तुम्ही आता टाईप करताय कुठलं अक्षर पाहिजे, ते नागमोडी वळणाचं जरा बरं वाटतं, असं एक काढले की ते बरं वाटतं, अशा पद्धतीचं अक्षर त्याच्यामध्ये आहे. आणि 18 अध्याय पूर्णच्या पूर्ण माऊलींच्या त्यांनी लिहून काढलेले आहेत. आणि तो ग्रहस्थ आहे आपल्या पन्हाळ्याच्या पायथ्याला आंबेगाव नावाचा आहे, आंबेवाडी त्याला आपण म्हणतोय, त्या आंबेवाडीचा तो ग्रहस्थ आहे, सामान्य कुटुंबातला, सुतार समाजातला. त्यानं ते लिहिलेलं आहे. आणि ग्रंथ लिहिल्यानंतर बरेच लोक म्हणतात काय ग्रंथाची पुढं भविष्यात आपल्याकडं जोपासना होईल न होईल, त्याच्यापेक्षा ते काय करा, नदीला नेऊन सोडा. बरीच माणसं करतात, वह्या लिहितात, रामकृष्णारी लिहितात आणि शेवटी कुठं सोडायचं नेऊन, ते संगमावर नेऊन सोडायचं, नरसिंहवाडीत नेऊन सोडायचं किंवा प्रयागला सोडायचं, चंद्रभागात. कुणी उठाठेव सांगितलं तुम्हाला लिहायलाच? कुणी सांगितलं जर ते पाण्यात सगळं जाणार असेल तर? म्हणून आपलं कष्ट पाण्यात जाऊ नये. आज त्या ग्रहस्थानं तळासकर महाराजांच्या पायावर ठेवलेली तो ग्रंथ आहे, तो आज आम्ही अतिशय पूजनासाठी ठेवलाय. लक्षात येतं का बघा? म्हणजे हस्तलिखित सुद्धा होऊ शकतं. नाथांच्या भागवताचा परिणाम असा झाला, नाथांच्या भावार्थ रामायणाचा परिणाम असा झाला, कृष्णराय लोळे नावाचा ग्रस्त रामायण लिहायला लागला आणि लिहित तो पुढे चाललेला होता. आता आपल्याला माहित आहे सामान्य माणसाची वृत्ती ही आपलं नेमकं नशीब काय आहे, की नशिबामध्ये काय लिहिलेलं आहे हे बघण्याची वृत्ती आपल्याला सहज होत असते. तसे पैठण क्षेत्री सुद्धा काही पंचांग करते, पंचांग करणारे, पंचांग बघणारी माणसं होती. त्यानं सहज एक दिवस एका पंचांगकर्त्याला विचारलं की मी भावार्थ रामायण ऐकलेलं आहे आणि मी रामायण लिहायला सुद्धा घेतलेलं आहे, तेव्हा माझं थोडंसं भविष्य बघा. त्या भविष्य बघणाऱ्या एका गृहस्थानं सांगितलं की तुम्ही फक्त 8 दिवस तुम्हाला आयुष्य आहे, 8 दिवसामध्ये तुम्ही जगू शकता, 8 दिवसामध्ये जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा, कारण 9वा दिवस तुमच्या नशिबी नाही. आता सांगणाऱ्याला हे कळतं कितपत हा संशोधनाचा विषय आहे, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावर श्रद्धा बसली आणि तो नाथांच्या जवळ गेला आणि नाथांना अगदी कळकळणं विनंती करू लागला की आपल्या भावार्थ रामायणानं मी प्रभावित होऊन रामायण लिहायला घेतलं, परंतु हे रामायण माझं 8 दिवसामध्ये पूर्ण होणार नाही. मग म्हटले काय हरकत नाही, वर्षभर लिही, त्याचं काय, शेवटी रामाचं चरित्र तू लिहायला लागलेलं आहेस, तेव्हा वर्षभर लिहिलेस तर काय हरकत आहे. ते म्हणले मी लिहिलं असतं वर्षभर, मानस पण माझा आहे, परंतु माझा मृत्यू 8 दिवसानंतर आहे असं मी ऐकलेलं आहे, तेव्हा काय करू. नाथाने अगदी हसून लगेच सांगितलं काय हरकत नाही, तुला मृत्यू येणारच असेल तर तू इथंच थांब.
माझ्याच वाड्यामध्ये थांब आणि तुला लिहायचं तेवढं लिही, पूर्ण रामायण होईपर्यंत तुला अजिबात मृत्यू येणार नाही. अशा पद्धतीनं नाथांनी त्याला सांगितलं. त्यानं ते सगळे हस्तलिखित आणि मूळ वाल्मिकी रामायण ग्रंथ तो घेऊन आले आणि नाथांच्या वाड्यामध्ये बसून तो हस्तलिखित लिहू लागला. तिथून पुढे तो 11 दिवस लिहित होता. लक्षात आलं का बघा. म्हणजे इकडे एका बाजूला आपण चमत्कार म्हटलं तर नाथांनी त्याचं मरण लांबवलं, आणि दुसऱ्या गोष्टीचा एक सत्सद विवेक बुद्धीने विचार केला तर ध्यानात येईल. सत्कर्मी रती वाढो. चांगलं कर्म करत असताना माणसाची प्रवृत्ती बदलत असते, त्यावेळेला मृत्यूला सुद्धा थांबावं लागतं. त्यानंतर अनेक दिवस नाथांच्या वाड्यामध्ये सेवा केलेली आहे असं आपल्याला पुरावे सापडत आहेत. मग मात्र नाथांची महती लोकांना कळत होती. आता दुर्जनांचा स्वभाव सुद्धा थोडा मवाळ होत चाललेला होता, कारण आता त्या पद्धतीनं नाथांची पवित्रता आणि नाथांची वाणी लोकांच्या पर्यंत पोहोचत होती. आता मात्र वाड्यामध्ये लोक मावत नव्हते, म्हणून नाथांनी सांगितलं की आपण गोदावरीच्या काठाला वाळवंटामध्येच आपण चालू करू. त्या पद्धतीनं नाथांची रोजच्या रोज भावार्थ रामायणावरची प्रवचनं आणि त्याची मांडणी ही त्या ठिकाणी होत होती. आणि त्या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी सहज लोकांना पाहत होते, लोक बघत होते. तर मात्र त्या ठिकाणी अत्यंत तन्मयतेनं आपल्या प्रभूचं नाम जे चाललेलं आहे ते ऐकण्यासाठी प्रत्यक्ष हनुमंतराय सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असायचे. म्हणजेच ही वाणी जी आहे त्या वाणीच्या पाठीमागची ताकद जी होती ती ताकद साधनेतून आलेली होती. सहजासहजी माणसाच्या वाणीमध्ये ताकद येत नसते, त्याच्यासाठी त्यानं अनेक वर्ष साधना करायची असते. त्या साधनेनंतर त्याच्या वाणीमध्ये ताकद येते, त्याच्याशिवाय वाणीचं पावित्र्य होत नाही. लक्षात येत आहे बघा. म्हणजे रामकृष्ण हरी म्हणायचं, उत्तम अभंग म्हणायचं, याच तोंडानं भगवंताचं नाव घ्यायचं, याच तोंडानं ज्ञानेश्वरी वाचायची, भागवत वाचायची, तुकोबारायांचे अनेक अभंग म्हणायचे आणि संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत अभंग म्हणायचे. आणि अभंग म्हणून झाले की ज्या द्या हाय काय तुमच्याकडं. म्हणजे ज्या वाणीनं आपण भगवंताचं नामस्मरण घेतो तीच वाणी पुन्हा अपवित्र करायची. अमंगल असा शब्द आहे. म्हणजे चुना, पान, तंबाखू इत्यादी गोष्टीचं सेवन करणं किंवा विडी पिणं, सिगारेट पिणं हे अमंगळ आहे. म्हणजे ज्या वाणीतून देवाचं नाव येतं त्या वाणीनं कधीही अशा अभद्र प्रकार करायचे नाहीत. लक्षात घ्या. किती आपण मोठे भजने असतात, किती मोठे कीर्तनकार असतात, किती मोठे प्रवचनकार असतात, पण ती वाणीतून जे शब्द बाहेर पडत आहेत ती वाणी पवित्र राखण्याचं काम समाजाचं नाही, ते आपलं स्वतःच आहे. साधा गुणधर्म आहे. पांढरी कपडे घालणाऱ्यानंच स्वतःची काळजी घ्यायची असते. बाहेरचे कोण घेणार नाहीत. बाहेरचा चिखलात पाय टाकाय बसलेलाच असतो, ते चिखल आपल्या अंगावर उडणारच असतो. मग आपणच आपली वाट सावरायची असते आणि आपणच पुढं जायचं असतं. लक्षात घ्या. म्हणजे माझा खाणाऱ्यांना विरोध अजिबात नाही, पण खाल्ल्यानंतर जे आपलं दिवसभराचं नामस्मरण झालेलं आहे, जी साधना झालेली आहे ती साधना पूर्णत्वाला जात नाही. ध्यानात. मग सुंगी भजनासारखं होतं. सुंगी भजनातला राजा ते काय करतोय, त्याचं पात्र आहे तोपर्यंत सगळं हक्क त्याच्याकडे असतात. त्यानं सांगितले की 10 जण बसतात, त्यानं सांगितले की 10 जण उठतात. आणि भजन झालं, सुंगी भजन संपलं, खाली स्टेजवरनं आले तो एकदा पेहराव काढला की म्हणतोय द्या माझं आजचं 100 रुपये. कोण मागालाय? राजाच मागालाय. कोणाकडे? ते मालकाकडे म्हणतोय माझं आता पात्र झालं ना द्या. अरे मगाशी 10 जणांनी बसवत होतास, 10 जणांशी उठवत असतात, मोहरा मुठीन देत होतास, पैसे लोकांना वाटत होतास, आता कशाला मागायला लागलायस? आमची ही अवस्था अशीच आहे. तंबाखू पान खाणाऱ्यांची अवस्था अशीच होती. नटवायचं तेवढ्यापुरतं राजा म्हणून झाला आणि नंतर काय झालं? नंतर काहीच नाही. नंतर 100 रुपये मागायला आम्ही तयारच आहे. हे ध्यानात येतं का बघा. विनोदाचा भाग अजिबात सोडून द्या, परंतु साधना जर करायची असेल तर त्याच्यासाठी अनेक गोष्टींची कास्ता खावी लागते. लोक म्हणतात जागरण असतंय म्हणून खावं लागतं. तुला करायचं कोणी सांगितले जागरण? लोक म्हणतात जागरण वाढतं कशानं? तंबाखू खाल्यामुळे जागरण वाढतं. म्हणजे थोडंसं, अरे तंबाखू खाण्यामुळे जागरण वाढतं, मग रात्रीच्या दुट्टीला जाणारी माणसं काय सगळी तंबाखूच खातात का काय? हे ध्यानात येतं का बघा. म्हणजे आम्ही काय केलेलं आहे, पळवाटा शोधलेले आहेत. आपण करायचं व्यसन. एताणी सप्तत व्यसनानी लोका घोराती घोरम नरकम नयंती. नाथांनी शेरा मारलेले आहे. लक्षात आलं. मी पुराव्यासहित आपल्याशी बोलतोय आहे. नाथ म्हणतात की कुठलंही व्यसन करा, तुम्हाला नरकात नेल्याशिवाय ते राहणार नाही. कोणतंही व्यसन करा. अगदी अर्वाच्य भाषेमध्ये बोलण्याची सवय असली तरी ते व्यसनच आहे. एखाद्याला सहज असतं की जनावराला बोलताना सुद्धा
तेच शब्द वापरायचे आणि घरात बोलताना सुद्धा तेच शब्द वापरायचे. आता घरातल्यांनी कान बंद केलेले असतात, त्यांना माहिती असतं लग्न झाल्यापासून हे शिवी देऊनच बोलतात, शिवीशिवाय पाणीच पित नाहीत, त्याच्यामुळे त्यांना सवय झालेली असते. नवक्या माणसाला एखाद्या ते वेगळं वाटतं, परंतु त्या माणसाला शेवट सुद्धा त्याचा तसाच होतो. येतानी सप्तत व्यसनानी लोका घोराती घोरम नरकम नयंती, पावित्र्याची गोष्ट तिथं राहत नाही. याबद्दल सुद्धा नाथांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं उद्बोधन लोकांचं करायला चालू केलेलं होतं. कृष्णराय लोळेसारखा गृहस्थ आता तिथं होता. उद्धव अतिशय शांतपणे आपलं चाललेलं काम होतं. गावबा आपली मांडणी करत होता. हे सगळं चाललेलं होतं, आनंदी आनंद होता. एक दिवस नाथांनी आपल्या अनेक अभंगांचं निरूपण करत असताना संध्याकाळच्या वेळेला भावार्थ रामायणावर प्रवचन करायचं आणि कीर्तनासाठी पुन्हा उभं राहायचं. आणि कीर्तनासाठी उभं राहिल्यानंतर लाखो लोक जमायचे वाळवंटामध्ये आणि ते त्यांचे शब्द कानामध्ये जसे साठवण्यासाठी अत्यंत जीव कानामध्ये घेऊन थांबलेले असायचे, थबकलेले असायचे. त्यावेळेला काही व्यावहारिक उदाहरणं नाथ द्यायची. रोडगा वाहीन तुला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. या पद्धतीनं रूपक करायला चालू केली. माणसांना रूपक केल्याशिवाय चालत नाही, रूपकातून कळतं. त्याच्यामुळं सासरा माझा जाच करतो आहे, ननंद मला जाच करते आहे, एवढंच नाही तर ते नंदेचं कार्ट सुद्धा मला जाच करत आहे, त्याला खरूज उठू दे. या पद्धतीनं लोक व्यवहारातील उदाहरणं, लोक संसारातील उदाहरणं देऊन आध्यात्मिक ज्ञान नाथांनी द्यायला चालू केलेलं होतं. कारण इच्छा आकांक्षा काम क्रोधाधिक जे आहेत ते काम क्रोधाधिक सगळे तिथं एकत्र येतात आणि ते या जीवाची लाही लाही करतात. मग जीवाला परमात्मा कसा भेटणार? म्हणून त्या ठिकाणी जो जीव आहे तो परमात्मा स्वरूपाने आहे, पण बद्ध अवस्थेला आलेला जीव हा जणू काही या संसाराच्या चक्रामध्ये अडकल्यामुळं सासू सासरे ननंद भावजा दीर इत्यादी हे काय करतायत, या जीवाचा छळ करतायत. तेव्हा या जीवाला सुख मिळावं याच्यासाठी सांसारिक उदाहरणं देऊन नाथांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं चालू केलं. याला नाथांची भारुड असं म्हणतात. हे भारुडामध्ये प्रावीण्य असणारे आणि भारुडाच्या भाषेमध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचवणारे नाथांनी आध्यात्मिक शास्त्र, आध्यात्मिक ज्ञान लोकांच्या पर्यंत सहज आणि ओघवत्या भाषेमध्ये पोचवायला चालू केलं. कुणाला रेणुका आवडत असते, कुणाला पांडुरंग आवडत असतो, कुणाला वेगवेगळ्या प्रकारच्या देवता आवडत असतात. कारण कुळदेवता या प्रत्येकाच्या भिन्न असतात. कुणाची आई कुळदेवता असते, कुणाचा कुळदेवता असतो. मग मात्र या कुळदेवतांना सुद्धा नाथांनी अध्यात्मामध्ये आणून बसवलं. हे संतांचं महत्व आहे, लक्षात आलं का बघा. संतांचं महत्व सगळ्यात मोठं काय असेल, आमच्या कुळदेवता सुद्धा अध्यात्मामध्ये आल्या. याच्यापूर्वी अध्यात्मात नव्हत्या. कारण त्या फक्त बळीसाठी किंवा एखादं नवस बोलण्यासाठी एवढ्याच कुळदेवता असायच्या. नाहीतर आता सुद्धा ताईबाई नावाची देवता कुठे आहे सांगा बघू. म्हणजे तिला अजून आम्ही गोठ्यातून बाहेर आणायला तयार नाही. तिला पूजन सुद्धा तिथंच आहे आणि पाणी सुद्धा आम्ही तिला वाकून कधी घालत नाही. वरनच पाणी मारतोय, वरनच तांब्या ओतायचा, वरनच कुकू लावायचा, वरनच हळद लावायची, फुल टाकायचं. तिचं एकच महत्व, कधी मिरगाला तिची जत्रा करायची बस. मिरगाला एकदा जत्रा केली की आम्ही त्या देवतेच्या सगळ्या याच्यातून मुक्त झालो, एवढ्या पद्धतीनं आपण म्हणत असतो. परंतु नाथांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दाना लागुणी, त्रिविध तापाची करावया झाडणी. महिषासूर मर्दानाला जो आहे तो महिषासूर मर्दान आपल्या अंतःकरणामध्ये आहे. त्याचं मर्दन करण्यासाठी ही अनादि निर्गुण असणारी माता आपल्यावर प्रसन्न व्हावी. आणि हे प्रसन्न झालेली माता हिनं काय काय करावं, अनेक गोष्टी कराव्या. निज बोधाची घेऊन परडी. लक्षात आलं का बघा. म्हणजे निजबोध जो आहे त्या निजबोधाची हातामध्ये परडी घेऊन प्रपंच जो आहे त्या प्रपंचाला बाजूला करून सासऱ्याला कुपात्री सांडून आता मी पुन्हा आईच्या समोर उभा राहतो. आईचा जोगवा जोगवा मागेन. ही नाथांची भारुड आता पुढं येत होती आणि पुढे येत असताना सकाळच्या वासुदेवापासून रात्रीच्या पिंगळ्यापर्यंत या सगळ्या गोष्टी नाथांनी इत्यंभूत मांडल्या. मला वाटतंय बऱ्याच ठिकाणी आपण वाचनामध्ये घेत असतो. याच्याही पुढं आता थोडंसं माझं मत सांगतो, सांगायचं नसतं पण सांगतो आता इथं, की जर नाथांची भारुड, नाथांचा पिंगळा, वासुदेव इत्यादी गोष्टी जर समाजाभिमुख झाल्या आता तर लोक लवकर परमार्थाला लागतील. ध्यानात येतं का बघा. म्हणजे इतकं सोपं आहे. व्यवहार आणि परमार्थ याच्यामध्ये फसगैबत कुठेही नाही. नाथांनी इतकी जवळीक आणून त्याने आमच्या पर्यंत येऊन पोचवलेली होती.
आणि मग मात्र नाथांचं भावविश्व हे अंतर्यामी जे असणाऱ्या परमात्म्याचे आणि या सृष्टीमध्ये असणाऱ्या ब्रह्माशी एक लीलया सहज जुळलेलं होतं. अन्नदान रोजच चाललेलं होतं. नाथांचं देवघरामध्ये असणारं देवपूजन सुद्धा रोज होतं. एक लक्षात घ्या, त्रिकंडामध्ये ज्यांचा ग्रंथ अतिशय उच्च लेवलवर गेला, ज्यांना ब्रह्मानुभूती आली, ते नाथ देवघरामध्ये देव पूजत आहेत. कसं वाटतं आपल्याला सांगा. आणि आम्ही काल माळ घातली की आज म्हणतो देव पूजायची काय गरज नाही, कारण मी मुक्त झालोय. कीर्तनकार तर अतिमुक्त असतात. लक्षात आलं का बघा. म्हणजे मला वाटते कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी देवपूजा करायचीच नसते. का करायची नसते? मुक्त झालेत ना. मुक्त माणसाला देवपूजा करायची गरज आहे का सांगा. माळकरी झाला की देवपूजा करत नाही, भजन्या झाला देवपूजा करत नाही, कीर्तनकार झाला देवपूजा करत नाही. लक्षात आलं का बघा. मग देवपूजा कोणी करायची? जो देवाला मानतोय त्यानं देवपूजा करायची. मग ही काय करतात? देव सांगतात. देव सांगणाऱ्याने देवपूजा करायची नाही, देव मानणाऱ्याने देवपूजा करायची. मंडळी, किती चरित्राचा गाभा जर आपण घेतला तर लक्षात येईल की शेवटच्या क्षणापर्यंत नाथाने देवपूजा केलेली आहे. म्हणजे सगुण जे समोर आहे तेच निर्गुण निराकारामध्ये व्याप्त आहे, हे संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि अशा संतांच्या चरणावर जर मी मस्तक ठेवलं तर त्यांच्यापासून मला जो होणारा आत्यंतिक दुःखाचा त्रास आहे किंवा जन्ममृत्यूचा जो त्रास आहे तो त्रास होणार नाही. धन्य दिवस आजी संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. नाथ म्हणतात की अनंत जन्माचा शीन माझा गेला, कारण त्या संतांना मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांची. अशा संतांना, अशा संतांचं चरण कधीच सोडू नये असं अंतःकरणामध्ये. कारण जे दुःख आमच्या वाटाला येतं, त्रिविध तापाची झाली बळवण, देखील या चरण वैष्णवांची किती तादात्म्यता आहे बघा. एखादा वैष्णव भेटला की नाथ त्याला मनोमन नमस्कार करायचे. का नमस्कार करायचे? एखादा वैष्णव भेटला तर तो वैष्णव त्रिविध दुःख नाश करणार आहे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक ही 3 प्रकारची दुःख प्रत्येक जीवाच्या पाठीमागं आहेत. मग ती दुःख, त्या दुःखांना मूठ माती देण्याचं काम वैष्णवाचे चरण नुसते पाहिल्यानंतर जर होत असेल तर त्या चरणाला मिठी मारणारा आणि त्यांच्यावर मस्तक ठेवायला कुठेही मागं संत आमचे पडत नाहीत. फक्त आम्हाला लाज वाटत असते एवढाच भाग आहे. लक्षात येतं का बघा. म्हणून ज्या वेळेला नाथाने अन्नछत्र उभा केलं त्यावेळेला आता रिद्धी सिद्धी सुद्धा त्यांच्या जवळ यायला लागली. परंतु अष्ट सिद्धी ज्या आहेत त्या अष्टमहासिद्धी ओळंगत द्वारी नवजात दुरी दवडिता. नवजात ज्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही बाजूला करतो, कारण आमचं लग्न श्रीमंत कुळात झालं. किती ओघवती भाषा आहे नाथांची. आमचं लग्न श्रीमंत कुळात झालं. ज्या पद्धतीनं एखादी गरीब घराण्यातली मुलगी ज्या वेळेला लग्न करून श्रीमंत घराण्यात जाते त्यावेळेला ती गरीब राहते का? ज्या वेळेला अक्षदा पडल्या त्यावेळेलाच ती श्रीमंत झाली. त्याच क्षणी दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदसा निमाली दारिद्र्याची. अशी अवदसा दारिद्र्याची जशी निघून जाते. किती व्यवहारातलं उदाहरण आहे सांगा. सोपं उदाहरण आहे. आपल्याला माहित असतं की नाही, आपल्या मुलीसाठी आपण काय करतो? श्रीमंत वर पाहत असतो. आता श्रीमंत वर बघावा नाही असं नाही, फक्त तो निर्व्यसनी असावा एवढं बघा आणि मग द्या. लक्षात येते काय बघा. आणि पुरीनी पण लक्षात ठेवायचं की आधी आपण चाचपणी करून बघायची. आई वडिलांनी देखील तिथंच आपण लग्न करून घ्यावं, काय हरकत नाही. परंतु आई वडिलांना सांगायचं त्याला कुठंही व्यसन असता कामा नये. कदाचित वारकरी नसला तर चालेल, असला तर तुमचं भाग्यच, परंतु नसला तर चालेल, पण निर्व्यसनी असावा. कारण कोट्यावधी रुपयाची संपत्ती जर असेल आणि एखादं जर व्यसन असेल तर ती कोट्यावधी रुपयाची संपत्ती सुद्धा नाश पावते. तुम्हाला जन्म त्यांच्याजवळ काढायचा असतो. लक्षात येतं का बघा. नाथांनी किती सुंदर हरिपाठामध्ये हे अभंग आहेत. हरिपाठाच्या अभंगामध्ये जर तुम्ही बघितलं तर तत्वज्ञानाचे अभंग, परंतु सांसारिक लोकांची, सामान्य लोकांची अगदी उदाहरणं दिली. एखादा असा भेटला की तो नामच घेत नाही, देवाला आठवतच नाही, नुसतं रात्रंदिवस पाणीच पाजत बसते, रात्रंदिवस नुसतं शेताकडेच जाते. अशा माणसं अशी प्रत्येक ठिकाणी भेटत होती. आता अशी भेटल्यानंतर माणसं त्यांना सहज बोलायचे. आता ती भाषा मात्र तुमच्या डोक्याच्या पलीकडली होती. काय माय गेली होती भूतापाशी. असे कठोर शब्द नाथांचे आहेत. म्हणजे शांतीब्रह्म एका बाजूला म्हणत असताना दुसऱ्या बाजूला अगदी सामान्यातील सामान्य भाषा वापरून, कारण ज्यांना जी भाषा कळते त्यांना त्याच भाषेत उपदेश करायचा असतो हे आमच्या संतांना माहिती होतं. हे संतांनी उपदेशात्मक प्रकरण पुढं चालू ठेवलेलं होतं. अतिशय विदारकपणे लोकांच्या मध्ये नाथांचं वाङ्मय पसरत होतं.
आता मात्र नाथांनी उद्धवाला पंचांग घ्यायला सांगितलं. उद्धवानं पंचांग घेतलं, समोर दिलं. ज्या ठिकाणी नाथ बसलेले होते त्या ठिकाणी पंचांग पसरलं आणि त्याच्यामध्ये याच वर्षी असणारी फाल्गुन वद्य षष्ठी, या फाल्गुन वद्य षष्ठीला काहीतरी खूण केली आणि पुन्हा बंद केलं. उद्धवाचं लक्ष होतं, कारण आता अतिशय निरस अवस्थेमध्ये नाथ होते. बरेच दिवस नाथ निरस अवस्थेमध्ये आहे हे उद्धवाला जाणवत होतं, कारण तो अगदी पहिल्यापासून त्यांच्या सोबत होता. गावबाला एवढं फारसं कळणारं नव्हतं, कारण तो फार ज्ञानी आहे असं काही नव्हतं. सेवा गुरूंची करणं एवढं त्यांना माहिती होतं, पण उद्धवाला ती सारखी चुटपुट लागायची की हे नेमकं असं काय केलं. मग मात्र उद्धवानं एक दिवस सहज विचारलं की अजून फाल्गुन महिना फार लांब आहे, तेव्हा तुम्ही या ठिकाणी असा गोल करून का ठेवलेला आहे. त्यावेळेला उद्धवाला नाथाने उत्तर दिलं, अरे फाल्गुन वद्य षष्ठी, ही फाल्गुन वद्य षष्ठी माझ्या गुरूंची तिथी, माझ्या गुरूंची भेट याच दिवशी झाली, माझ्या गुरूंचा जन्म याच दिवशी झाला, माझ्या गुरूंना दत्तात्रयांची भेट याच दिवशी झाली, मला भेट याच दिवशी झाली. मग आता का ठेवला बरं? प्रत्येक वर्षी आपण उत्सव करत असतो. होय उद्धवा, सांगेन तुला, काही हरकत नाही. दिवसामागून दिवस पुढे जात होते. फाल्गुनासाठी 1 मास फक्त शिल्लक राहिलेला होता, 1 महिना शिल्लक राहिलेला होता आणि उद्धवाला चुटपुट लागलेली होती की नाथांनी मला सांगतो म्हणून सांगितलेलं आहे, गुरुरायांनी सांगतो म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून नाथांना तो विचारण्यासाठी सारखा तत्पर असायचा, परंतु बऱ्याच वेळेला पुढं विचारायचं कसं हा प्रश्न असायचा. आणि मग मात्र एक दिवस नाथांना त्यानं विचारलं की या फाल्गुन वद्य षष्ठी याच वर्षी या पंचांगामध्ये आपण असा गोल का करून ठेवला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इहलोक सोडण्याची वेळ मी ही नमूद करून ठेवलेली आहे. इहलोक मी सोडणार आहे आणि तो याच दिवशी सोडणार आहे. आता अखंडितपणे एक संत, एक महात्मा आपल्या सोबत आहे आणि अचानकपणे ही बातमी आपल्याला सांगतो आहे की मी या दिवशी आपलं देह ठेवणार आहे. मग मात्र त्याला उद्धवाला काय वाटलं असेल. हा म्हणता उद्धवाच्या तोंडातून ही बातमी राहिलीच नाही, कारण उद्धवाला एकच करायचं होतं, कोणतरी काहीतरी सांगेल आणि नाथांना थांबवतील एवढ्यासाठी. परंतु मनाचा निश्चय केल्यानंतर कोणतेही संत मागं बघत नसतात, मागं थांबत नसतात. या पद्धतीनं नाथांनी सांगितलेलं होतं. दिवसामागून दिवस जात होते, अगदीच एक 15वाडा शिल्लक राहिलेला होता. नाथांनी एक लोकांना सांगितलं की आता आपण सप्ताह करायला काय हरकत नाही. त्या गोदावरीच्या तटी सप्ताहासाठी मांडणी केली गेली. आता लोक मंत्रमुग्ध व्हायचे. लाखो लोक महाराष्ट्रातून जमलेले होते आणि हे लाखो लोक मंत्रमुग्ध व्हायचे. नाथांची वाणी आपल्या कानामध्ये साठवण्यासाठी अहोरात्र हे लोक तिथं बसून असायचे. नाथांची सुद्धा अमृतमय वाणी सहज ओघवत्या भाषेमध्ये प्रवाहासारखी लोकांच्यापर्यंत जाऊन पोचायची. नाथही कंटाळलेले नव्हते, लोकही कंटाळत नव्हती. लोक शब्द ऐकून घेत होते. काही मात्र विद्वान मंडळी नाथांच्या सोबत असणारी ती अशी पुढे बसलेली असायची. ती सारखी म्हणायची की आपण भावार्थ रामायण लिहायला घेतलेलं आहे आणि आता तर अगदी 5-7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तेव्हा आता भावार्थ रामायण पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे नाथांना हा कदाचित बेत बदलावा लागेल. असं ते सगळ्या लोकांच्या मध्ये, विद्वानांच्या मध्ये चर्चा विद्वानांची असते. लक्षात आलं बघा. 2 माणसं सांसारिक जर एकत्र आली तर ती संसाराची चर्चा करतात. 2 आध्यात्मिक माणसं एकत्र आली अध्यात्माची चर्चा करतात. 2 माणसं वारकरी एकत्र आली वारीबद्दल चर्चा करतील. 2 माणसं विद्वान एकत्र आली विद्वत्तेबद्दल चर्चा करतात. ही विद्वानांच्या सभेमध्ये विद्वानांची चर्चा चालू झाली. आता नाथांनी सांगितलेलं आहे किंवा हे सगळं जे पसरलेलं आहे की या षष्टीला नाथ आपला देहत्याग करणार आहेत, तेव्हा हे काय होणं शक्य नाही, कारण आता 5 अध्याय फक्त झालेत, अजून पुढचं बरंच राहिलेलं आहे. अयोध्याकांड हे जे आहे ते अयोध्याकांड झाल्याशिवाय पूर्ण होणार नाही. अजून युद्धकांड शिल्लक राहिलेलं आहे. आता एवढं सगळं पूर्ण होईपर्यंत नाथांना काही जाता येणार नाही, कारण त्यांनी ग्रंथ निर्मिती चालू केलेली आहे. यांची कुजबूज चालू झाली. नाथांची भावार्थ रामायण याच्यावर प्रखरशानं लोकांच्या समोर नाथांनी मांडणी करायला चालू केलेली होती. आणि अगदीच फाल्गुन वद्य षष्ठी दिवस अगदी जवळ येत होता. नाथ शांत मुद्रेनं सांगत होते. आता मात्र सांगत असताना कुठल्याही प्रकारचा लौकिक नव्हता, कुठल्याही प्रकारची इच्छा नव्हती, कुठल्याही प्रकारची आकांक्षा नव्हती. म्हणून भावार्थ रामायणाचा जो तो मधला टप्पा आहे तो जर तुम्ही वाचनामध्ये घेतला तर त्याच्यामध्ये तुमची निरागसता तुम्हाला अनुभवायला येते. वाचून एकदा बघा म्हणून मी आपल्याला सांगतोय, अनुभवायला येते. कारण संतांनी कोणत्या स्थितीमध्ये अभंग किंवा ग्रंथ तयार केलेला आहे त्याच्यावर शब्द ब्रह्माची, अक्षर ब्रह्माची उपासना करणाऱ्याला त्याची प्रचिती येते. फक्त तेवढी श्रद्धा तुमची त्या अक्षर ब्रह्मावर पाहिजे. लक्षात आलं का बघा. मग ती अनुभूती लोक घेत होते, लोक मंत्रमुग्ध होत होते. आणि मग मात्र
फाल्गुन वद्य षष्टीचा अगदी दिवस उजाडणार होता, तो आदल्या दिवशीची संध्याकाळ. त्या दिवशी भावार्थ रामायण याच्यावर निरूपण चालू होतं. संपलं, कीर्तनासाठी नाथ उभा राहिले. आता नाथ उभारल्यानंतर लोकांच्या मध्ये कुजबूज चालली, उद्या फाल्गुन वद्य षष्टी, काय करायचं, रविवारचा दिवस आहे, आता काय करायचं, गडबड चालू झाली. मग मात्र नाथांना कुणीतरी एकानं धारिष्ट्य केलं आणि पुढे जाऊन नतमस्तक कोण विचारलं, आपला ग्रंथ अजून अपुरा आहे, तो पूर्ण कोण करणार. त्यावेळा नाथांच्या मुखातून सहज उद्गार आले, हा गावबा आहे, गावबा हा ग्रंथ पूर्ण करेल. कदाचित त्या ठिकाणी उद्धवाचं नाव घेतलं असतं तर वेगळं झालं असतं, कारण तो त्यांच्या आप्तेष्टापैकी होता. हा गावबा न शिकलेला, पोळीच्या आमिषानं घरात राहिलेला, सेवा नुसती करणं एवढंच त्याला माहिती होतं. सडामार्जन करणं, बैठक टाकणं याच्या पलीकडे गावबाला काही समजतच नव्हतं. गावबानं कुठं प्रवचन केले, कीर्तन केले, एखादी ओवी सांगितल्याने, अभंग सांगितल्याने पाठीमागे ध्रुवपद धरले, असा कुठेही इतिहास नाही. हे लोकांनी अनुभवलेलं होतं. आणि मग मात्र लोक विस्फीत झाले की गावबा ग्रंथ पूर्ण करणार असं म्हणतात, याचा अर्थ यांचा निश्चय निश्चित झालेला आहे. या पद्धतीनं झालं. ती रात्र पूर्ण जी तिन्ही सांज झाली, त्या तिन्ही सांजेपासून पूर्ण पहाटेपर्यंत पूर्ण रात्र लोकांनी हरिनामामध्ये, कारण हरिनाम भगवंताला असणारं प्रिय नाव हे नाथांनाही आवडत होतं. नाथ शांत मुद्रेमध्ये होते. दुसरा दिवस उजाडला. सकाळची काकड आरती झाली आणि नाथांनी नदीमध्ये जाऊन आंघोळ केली, म्हणजे पहिलं स्नान केलं. आणि त्याच्यानंतर आले, लोकांना त्यांनी उद्बोधन चालू केलं, राहावं कसं, जगावं कसं, वागावं कसं, आध्यात्मिक प्राप्ती कशी करून घ्यावी, गुरूंची प्राप्ती कशी करून घ्यावी. हा शेवटचा मूल मंत्र जो आहे तो मूल मंत्र लोकांच्या कानी उतरवला. आणि मग मात्र अगदी दुसरा प्रहर चालू होता दिवसाचा, त्या दुसऱ्या प्रहरी नाथ शांत मुद्रेमध्ये होती. कुठल्याही प्रकारचं काही नव्हतं, पण शांत मुद्रेमध्ये होती. पुन्हा दुपारच्या वेळेच्या आंघोळीची किंवा संध्याची जी आहे ती संध्याची वेळ झाली आणि त्यावेळेला नाथांनी आपण स्वतःचं शरीर सोबत नेलं आणि त्या नदीमध्ये गेले. नदीमध्ये त्याने आंघोळ केली. काही संशोधकांनी असं सांगितलेलं आहे की नदीमध्ये आंघोळ करून नाथ बाहेर आले, जिथं पाठ ठेवलेला होता त्या पाठावर बसले. तर काही संशोधकांनी असं सांगितलेलं आहे की नाथ जे आंघोळीला गेले ते परत आलेच नाही, त्यांनी जल समाधी घेतली. जल समाधी तिथे घेतली, कारण लिंगदेह ब्रह्मतत्वामध्ये विलीन झाल्यानंतर स्थूल देहाचं काहीही कारण शिल्लक राहत नाही, म्हणून स्थूल देहाचं प्रत्येकाला सोडावाच लागतो. तो इथं येऊन मिळवलेला असतो, मात्र लिंगदेह जो आहे तो परमात्म्यासाठी एकरूप झालेला असतो. या पद्धतीनं नाथांचं तिथं देहावसान झालं. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला जनार्दन स्वामींची भेट झालेली होती त्याच वेळेला त्याने मृत्यूला सुद्धा जिंकलेलं होतं. जन्माने मृत्यू याला जिंकलेल्या नाथांनी देहावसान पूर्ण झालं, जलसमाधी घेतली. मात्र पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा शिल्लक राहिला की भावार्थ रामायण. त्यांच्यानंतर मात्र गुरूंच्या आदेशानं, गुरूंच्या उपदेशाप्रमाणे गावबानं भावार्थ रामायण जो युद्धकांड आहे, शेवटचा भाग आहे, तो शेवटचा भाग अत्यंत तन्मयतेनं त्यांनी लिहिला. आता त्याच्यामध्ये मात्र त्यांची जी कन्या होती त्या दोघी कन्यांचं लग्न झालेलं होतं. त्याच्यामध्ये जी गोदा होती त्या गोदाचा मुलगा जो आहे तो मुलगा तो मुका होता. नाथांच्याच कृपेनं त्याला वाचा आली आणि त्यामुळं तो मुक्तेश्वर जो मराठी वाङ्मयातला आद्य कवी म्हटला जातो तो मुक्तेश्वर, त्याच्याने आपला अगदी जवळचा संबंध आहे. त्याच्याने कोल्हापूर जिल्ह्याचा संबंध आहे, म्हणून मी अगदी शेवटी हा मुद्दा ठेवलेला आहे की तो मुक्तेश्वर सुद्धा त्यानं तो पैठणमध्येच होता, पैठण त्यानं सोडलं आणि तो अगदी मजल दर मजल करत अनेक ठिकाणी तो गेला. तीर्थक्षेत्र त्यानं पाहिली, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा तो जाऊन आला. अगदी तो नरसिंहवाडीपर्यंत आला आणि नरसिंहवाडीच्या जवळ असणारं कुरुंदवाड आणि कुरुंदवाडच्या शेजारी असणारं तेरवाड नावाचं गाव जे आहे त्या तेरवाडमध्ये आज सुद्धा त्याची समाधी आपल्याला बघायला मिळते. म्हणून कोल्हापूर जिल्ह्याशी नाथ संप्रदायाचा किंवा नाथांच्या बाबतीमध्ये त्यांच्या नातवाचा आपल्याशी जवळचा संबंध आहे. रविवार शके 1521 या दिवशी नाथांनी जलसमाधी घेतली. अवघं 66 वर्षाचं आयुष्य नाथांना लावलं, पण त्या 66 वर्षाच्या आयुष्यामध्ये ईश्वर सेवा, परोपकार, पुण्यात्मक कार्य आणि लोक सन्मार्गी लावणं याच्याशिवाय दुसरं कुठलंही वेगळं त्यांनी काम केलं नाही. असंच कार्य आपल्या हातून घडावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.